पोलीस भरतीच्या पेपरला कमी मार्क पडतात, पण ह्याच्यामध्ये मॉक टेस्ट कशी सोडवायची एकदम सोप्या टिप्स सांगतो मी तुम्हाला. सिलेक्शन होणाऱ्या मुलांची मॉक टेस्ट सोडवण्याची स्ट्रॅटेजी कशी असते. स्टेप नंबर 1, आपण किती प्रश्न स्किप केलेत आणि किती चुकलेत हे महत्वाचं आहे. मार्क किती पडतात ते नाही, त्या मार्कांवरती अनालिसिस. किती मार्क बघितले पडल्यात हे बघायचं नाहीये, काय चुकलंय, किती सोडून दिलेले आणि किती मिस्टेक झालेले ह्या बाजूला काढा. आणि प्रत्येक चुकलेला प्रश्न का चुकला, की आपण घाई केली, आपलं कॅल्क्युलेशन जमलं नाही, याच्यावरती तुम्ही स्टडी करा. टॉपिक वाईज विकनेस म्हणजे तुमचा जीके अवघड आहे, गणित अवघड आहे की मराठी अवघड आहे, याच्यावरती तुम्ही कोणत्या टॉपिक वरती कमी मार्क पडतात तो विषय जास्त अभ्यासा. कोणत्या सब्जेक्टला जास्त वेळ लागतो म्हणजे तुम्ही स्ट्रॅटेजी चेंज करा आणि पुढल्या वेळेस तुम्हाला त्या सब्जेक्टला जास्त मार्क पडले पाहिजे अशी स्ट्रॅटेजी वापरा. तुमची ही मॉक टेस्ट ना 1 तासाची असणार, पण त्याचं अनालिसिस हे 1.5 तासाचं असणार आहे. कारण की मॉक टेस्ट तुमचे मार्क वाढवत नाही, तुम्ही जे अनालिसिस करतात ना ते तुमचे मार्क वाढवतात. अनालिसिस महत्वाचं आहे. काय चुकतं ह्याच्यावरती भर द्या आणि त्याचा अभ्यास वाढवा. समजा मिस्टेक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. मिस्टेक सुधारा, मार्क आपोआप वाढेल. आणि हा व्हिडिओ त्या मित्राला पाठवा की ज्याचा अभ्यास एकदम मस्त आहे पण परीक्षेला एकदम कमी मार्क पडतात. लगेच पाठवा त्याला आणि तुम्ही पण याच पद्धतीने अभ्यास करा. खूप सोपं आहे, फक्त याने मार्क वाढेल. 1 मार्क खूप महत्वाचं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. जय महाराष्ट्र.